मित्रांनो, अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत नुकत्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे। यामध्ये सर्व ठाणे प्रभारी, क्राइम ब्रांच व इतर विभागाचा समावेश आहे। सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी अमरावती आयुक्तालयात येऊन आपापले पदभार सांभाळले व आपल्या कार्यास सुरुवात केली। मित्रांनो, बदली करण्यात आलेले अनेक पोलीस अधिकारी नागपूर जिल्ह्यातील आहे, तसेच इतर जिल्ह्यातूनही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे। मित्रांनो, कोणताही पोलीस अधिकाऱ्यांची जेव्हा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली होते तेव्हा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे कर्मचारी व इतर त्यांना आपापल्या परिसरातील माहिती देत असतात। कोणत्या परिसरात क्राइम ग्राफ जास्त आहे, कुठे अवैध धंदे चालतात, कोणता परिसर हा संवेदनशील आहे इत्यादी अनेक माहिती त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांकडूनच प्राप्त होतात व त्यानंतर ते आपल्या कार्यवाहीला सुरुवात करत एक ना अनेक पावले उचलतात। मित्रांनो, अशाच प्रकारे वलगाव ठाण्यातही नवीन पोलीस निरीक्षक यांनी आपला पदभार सांभाळला आहे। परंतु मित्रांनो, वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे की येथील काही बोटावर मोजण्या इतके कर्मचारी स्वतःलाच पोलीस निरीक्षक समजून अवैध धंद्यांना परवानगी देत आहे व आपली हफ्तेखोरी सुरू ठेवत आहे। वलगाव पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच तसेच खारतडे गाव व इतर भागातही वर्ली मटकासारख्या अवैध धंद्यांना परवानगी देण्यात आली आहे। येथे खुलेआम सर्रासपणे जुगार चालवला जातो, परंतु वलगाव पोलिसांच्या येथे काही कार्यवाया दिसतच नाही। याबाबत अवैध धंद्यावाल्यांना विचारणा केली असता इतना बिंदास्त धंदा कैसे शुरू, ते म्हणतात हमारा एक कर्मचारी से लेनदेन शुरू। तेव्हा मित्रांनो, वलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची दिशाभूल करून स्वतःला पीआय समजून अवैध धंद्यांना परवानगी देणारा तो नेमका कर्मचारी तरी कोण? अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांची माहिती काढून पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यावर कार्यवाही करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।